तर काय म्हणता बे बोट्टे हो, जवान फोटोग्राफर आहे आपल्यापाशी, फिरायला निघलो होतो म्हणून फोटोग्राफर सोबत ठेवा लागते ना. तर रामराव मंडळी, मी पवन सकाळी सकाळी आलो होतो कोल्हापूरच्या ज्योतिबाचं दर्शन घ्यायसाठी. थंडीचं दाट वातावरण होतं म्हणून आम्ही घेतलं दर्शन ज्योतिबाच्या नावानं. ज्योतिबाचं दर्शन करून मग आलो नरेंद्र महाराजाच्या मठामध्ये. इथंसा मस्त भव्य परिसर आहे आणि मस्त नैसर्गिक वातावरण आहे म्हणून आम्ही इथं आलो होतो. जास्त दारू पिणाऱ्या पोट्टेसाठी आणि माणसासाठी हे वालं मंदिर एक नंबर आहे बाबा. इथं व्यसनमुक्ती केंद्र उभारलं जात असते. मग आम्ही तिथं नरेंद्र महाराजाचं दर्शन करून घेतलं आणि थेट बसलो आपल्या सफारी गाडीमध्ये. आणि आमची गाडी निघली मग गणपती पुण्याच्या वाटेवर. पण वाटेमध्ये आम्हाला लागला होता अरे वारे बीच. मग म्हणून आम्ही त्या बीचवर थांबलो आणि मस्त थंडी हवा घेऊन घेतली. म्हणजे गरम हवा आमच्याकडे भकमच राहते, इकडे थंडी हवा घेऊन घ्या. गणपती पुणेच्या पार्किंगमध्ये गाडी आपली ठेवली ना. आजीबाई दोन्ही नातवासोबत एकामेकाचा हात पकडून मग निघालो आम्ही गणपती पुणेच्या मंदिरामध्ये, म्हणजे गणपती मंदिरामध्ये. भव्य प्रवेशद्वार होतं, मस्त रमणीय वातावरण होतं, कारण की बाजूला समुद्र होता. इकडे जवाई बापू आपल्या बाईची पर स्वागत होते, नाही वागवली तर त्याला माहिती आहे आमची बाई लय फुकते म्हणे. मग 2-2 महिने काही बोलत नाही म्हणे. मी म्हणलं ठीक आहे. आता मंदिर परिसरात आपला मोबाईल चालत नाही, पण नातींसोबत दर्शन करून आजीबाई बाहेर आली. 12 वाजता इथं भेटते बाबू खिचडी आणि लोणचं, एक नंबर जेवण असते, तुम्ही जेवण करून घ्या. मोठ्या मोठ्या पोरी झाल्या होत्या, लहान लहान पोरी मस्त त्यांनी खेळ समुद्रामध्ये. शिक्षक जे होते त्यांनी बी लहानचा बाबू झाले म्हणे, आपल्याला इथं घरच बांधायचं आहे म्हणे, म्हातारपणी इथं शिवून राहायचं म्हणे. मग आता झालं सर्व आमचं दर्शन. आम्ही गाडी चढवली आपल्यावाल्या एरोप्लेनमध्ये. आता एरोप्लेनमध्ये गाडी चालवायची आणि समोरच्या समुद्रावर निघायचं. तर तुम्ही इथं आले होते का? आले नसेल तर इकडे या आणि या बोटमध्ये बसा, मस्त मजा येते मंडळी. आता करा रप फॉलो. तोपर्यंत बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.